सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कथित सहभाग व दरम्यान झालेल्या गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभूमीवर चौकशी करण्याबाबत शिवसेना उभाटा गटाच्या जिल्हा संघटक जिल्हाप्रमुख महिला आघाडी प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी पत्राद्वारे मागणी केली। यामध्ये असं नमूद केलं आहे की फलटण उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून त्यांनी मृत्यूपूर्वी स्वतःच्या तळहातावर नमूद केलेल्या मजकुरानुसार पोलीस निरीक्षक गोपाल मधने यांनी त्यांच्यावर बलात्कार केला। तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याचे गंभीर आरोप केलेले आहेत। तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल महाडिक व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे महिला संबंधातील गुन्हे रोखण्याची आणि त्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांवरच असे आरोप होणं ही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आणि राज्य प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारी बाब असल्याचे त्यांनी म्हटलं आहे। तसेच सदर प्रकरणात संबंधित आरोपींना संरक्षण देण्यासाठी सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर व त्यांचे स्वयंसहाय्यक पदावर असलेले राजेंद्र शिंदे, रोहित नागतिळे स्थानिक प्रशासनावर अनुचित प्रभाव टाकत असल्याचे गंभीर बाब निदर्शनास आले असल्याचे म्हटलं आहे। राज्याची सत्ता व अधिकाऱ्यांचा अशा प्रकारे गैरवापर होणे हे संविधान व कायद्याच्या शासनाच्या संकल्पनेशी विसंगत आहे। पीडितेच्या कुटुंबाने राजकीय हस्तक्षेप व दडपशाहीबाबत गंभीर आरोप करत त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी केली। तथापि पोलिसांकडूनच तक्रारीकडे दुर्लक्ष होणे, मृतदेहाचे सविच्छेदन करण्यास विलंब होणं आणि प्राथमिक पातळीवर वस्तुनिष्ठ दृष्टिकोन न दिसणं या सर्व बाबी चौकशीच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित करतात। त्याचप्रमाणे पीडित वैद्यकीय अधिकारी यांचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न काही समाज माध्यमातून सुरू आहे असंही त्या म्हणाल्या आहेत। या प्रकरणात केवळ प्रथागत चौकशी न होता स्वतंत्र व उच्चस्तरीय तपास यंत्रणेकडून निष्पक्ष, सखोल व वेळेवर तपास होणं अत्यावश्यक आहे। दोषींवर कठोर कारवाई केली जावी आणि यापुढे कोणत्याही महिला अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला अशा परिस्थितीला सामोरे जाऊ लागू नये यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणा करण्याकडे तातडीने लक्ष देण्यात यावं, आपल्या स्तरावरून संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी या पत्राद्वारे प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी केली। यावेळी स्मिता सावंत, अनिता ढोंबरे, रीमा देशपांडे, अमृता जाधव, विद्या गायकवाड, शुभांगी साळुके उपस्थित होत्या। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।